हॅलो फ्रेंड्स, आज आपण मार्च 2014 या पेपरमधील नॉन ट्रेडिंग कन्सर्न या टॉपिकचं एक्झाम्पल पाहणार आहोत। यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट दिले असतील किंवा रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिला असेल, ओपनिंग बॅलन्सेस दिले असतील, तर ओपनिंग बॅलन्स शीट दिली असेल तर ते एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करतो ते पाहिलेलं आहे। आजच्या एक्झाम्पलमध्ये मार्च 2014चा पेपर आहे, त्याच्यामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिला आहे आणि ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत। मी सांगितलं तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत, त्या सर्व प्रकारचे आपण एक्झाम्पल पाहणार आहोत। पहिले 3 प्रकार पाहिलेले आहेत, आज 14 प्रकार पाहतो आपण। जर उदाहरणामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिले असतील तर आपल्याला कोणत्या स्टेप्स करायच्या आहेत हे आपण समजून घेऊयात। पहिल्यांदा उदाहरणामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट व ओपनिंग प्लस क्लोजिंग बॅलन्सेस दोन्ही बॅलन्सेस, ह्याच्या आधी ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असायचे आणि ॲडजस्टमेंट दिला असायचा। या एक्झाम्पलमध्ये क्लोजिंग बॅलन्सेस पण दिले आहेत। तर त्याचं पोस्टिंग कसं करायचं आहे? प्रथम ओपनिंग बॅलन्सेसचे 2 इफेक्ट करायचे आहेत, कारण की हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेत, बरोबर। ह्याचे 2 इफेक्ट करतो आणि हे आपल्याला माहिती आहे। हे 2 इफेक्ट कुठे कुठे करतो आपण? ओपनिंग बॅलन्स शीटला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला। ॲसेट असेल तर ॲसेटला आणि लायबिलिटी असेल तर लायबिलिटी साईडला। त्याच्यानंतर रिसीट अँड पेमेंटचं नेहमीप्रमाणे पोस्टिंग करायचं आहे, ते आपल्याला माहिती आहे। ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला इन्कम साईडला किंवा क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला रिसीटचं पोस्टिंग होतं। पेमेंटचं पोस्टिंग ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, एक्सपेंडिचर साईडला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला होतं। समजा रिसीटचं पोस्टिंग याच्या अपोजिट साईडला गेलं तर लेस करायचं, पेमेंटचं पोस्टिंग याच्या अपोजिट साईडला गेलं तर लेस करायचं। हा आपण पहिल्यापासून पाहिलेला आहे। आणि शेवटी क्लोजिंग बॅलन्सचे 2 इफेक्ट करावेत, किंवा हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे, बऱ्याच वेळा क्लोजिंग बॅलन्सचे 2 इफेक्ट होत नाहीत, तर तेव्हा काय होते? क्लोजिंग बॅलन्सेसवरून ॲडजस्टमेंट शोधायचे असते। म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मुलांना असं वाटतं हे जे क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले आहेत त्याचे 2 इफेक्ट करायचे का? तर काही वेळेस 2 इफेक्ट करायचे, पण काही वेळेस असं होतं की त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट शोधायची असते। आता हे दोन्ही पॉईंट्स या एक्झाम्पलमध्ये कव्हर झालेले आहेत, त्यामुळे दोन्ही वाक्याचा आपल्याला उपयोग होणार आहे। या स्टेप्स तुम्ही सर्वप्रथम लिहून घ्या आणि आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात। ओपनिंग बॅलन्सेस दिलेत आपल्याला, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, फर्निचर, बिल्डिंग फंड, कॅपिटल फंड आणि इन्व्हेस्टमेंट। क्लोजिंग बॅलन्सेस फक्त सबस्क्रिप्शन आणि फर्निचरचे दिले, याचे क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले नाहीत। आता याचे टिक मार्क करूयात आपण। पहिल्यांदा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिले, मग सबस्क्रिप्शनला मी टिक मार्क करतो। त्याच्यानंतर फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे, मी फर्निचरला टिक मार्क करतो। सेल ऑफ फर्निचर पण दिलं इथे, ठीक आहे। मी याला हवं तर टिक मार्क करून ठेवतो। याचे टिक मार्क इथे करायची आवश्यकता नसते, पण आपण इथे टिक मार्क करून ठेवूयात। आता पोस्टिंगला सुरुवात करूयात। मी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आता इथे ओपनिंग बॅलन्स शीट मी तयार केले, जागेच्या अभावी मी कॉलमचे नावं लिहिलेले नाहीये, तुम्ही कॉलमचे नावं लिहून व्यवस्थित आखून घ्यायचं। आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कुठे दाखवतो आपण? ॲसेट साईडला। मग बॅलन्स शीटच्या ॲसेटला दाखवूयात आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, वर्गणीचे पैसे येणे आहेत म्हणतो त्याला आपण। पहिला इफेक्ट दाखवला ओपनिंग बॅलन्स शीटला, दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार आपण? क्लोजिंग बॅलन्स शीटला। आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण हे मी इनर कॉलमला घेतो 3000 रुपीज आणि एक वर जागा सोडतो, कारण की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट आहे। आणि इथे आपण पाहिले हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लास्ट इयरचं पण दिलेलं आहे। फर्निचर ॲसेटलाच आधी ओपनिंग बॅलन्स शीटला दाखवतो। फर्निचर किती रुपये आहे? 32,000 रुपये। दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचर इनर कॉलमला 32,000। मग अशा आपण पाहिलं की ॲडजस्टमेंट होती, इनर कॉलमला घेतले आणि त्याला 3 वळी जागा सोडलेल्या आहे। का 3 वळी जागा सोडले? क्लोजिंग बॅलन्स पण दिलेला आहे आणि सेल ऑफ फर्निचर पण दिला आहे। मग क्लोजिंग बॅलन्ससाठी 1 ओळ आणि सेल ऑफ फर्निचरसाठी 2, म्हणजे 2 ॲडजस्टमेंट आहेत, 3 वळी जागा सोडली आपण। बिल्डिंग फंड, आता बिल्डिंग फंड हा लायबिलिटी साईडचा आयटम आहे, मग लायबिलिटी साईडला घेतला आम्ही बिल्डिंग फंड आणि हा बिल्डिंग फंड आहे 1,45,000 रुपये, 1,45,000। क्लोजिंग बॅलन्स शीटच्या आपण लायबिलिटी साईडला दाखवूया बिल्डिंग फंड हा मी इनर कॉलमला घेतो 1,45,000। का इनर कॉलमला घेतला? तर क्लोजिंग बॅलन्स त्याने आपल्याला दिलेला नाही आहे, बरोबर। क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे म्हणजे ॲडजस्टमेंट असं राहतो, शोधून काढायचं आपल्याला। कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स शीटला दाखवूयात आपण पहिल्यांदा। कॅपिटल फंड 1,51,960 आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला दाखवूयात, पहिल्याच वेळेला दाखवतो कॅपिटल फंड 1,51,000 आणि 960। याला आपण जागा सोडलेली आहे भरपूर। इन्व्हेस्टमेंट आधी ओपनिंग बॅलन्स शीटला दाखवूयात, इन्व्हेस्टमेंट 2,50,000 आणि दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटला दाखवूयात इन्व्हेस्टमेंट। त्याचाही क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही आहे आणि मला वाटतं त्याच्यावर ॲडजस्टमेंट कुठेही दिलेली आहे, इन्व्हेस्टमेंटवर ॲडजस्टमेंट आहे। इनर कॉलमला 2,50,000 आणि 1 जागा सोडली।
क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही. बघा लक्षात येते का? परत एकदा हे थोडंसं डिफरंट एक्झाम्पल आहे आणि खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. जेव्हा आपल्याला कॅपिटल फंड दिलेला असतो तेव्हा बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, ओपनिंग बॅलन्स शीट तयार करत नाही. तर माझं असं मत आहे की ओपनिंग बॅलन्स शीट तयार करा, एक 4 ते 5 मिनिटं तुमची एक्स्ट्रा जातील, पण एक्झाम्पल चुकलं तर लक्षात येईल कुठे चूक झालेली आहे. ओपनिंग बॅलन्सचं पोस्टिंग केलंय मी, क्लोजिंग बॅलन्स पाहिलेले नाहीत. मी परत एकदा स्टेप रिपीट करतो. सर्वप्रथम मी फक्त ओपनिंग बॅलन्सचं पोस्टिंग करणार आहे, 2 इफेक्ट करणार आहे. बरेच विद्यार्थी ओपनिंग बॅलन्स शीटला 3 आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला 5 लिहितात. नाही, ओपनिंग बॅलन्स शीटला 3000 आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला 3000. बरेचसे विद्यार्थी ओपनिंगला 32, क्लोजिंगला 1200 लिहितात. नाही, तर ओपनिंग बॅलन्स शीटला 32,000 लिहिले, क्लोजिंगला पण 32 लिहिलेले आहेत. मी क्लोजिंग बॅलन्सचा विचार अद्यापही केलेला नाही. प्रथम ओपनिंग बॅलन्सचे 2 इफेक्ट करावेत, एक ओपनिंग बॅलन्स शीटला एक क्लोजिंग बॅलन्स शीटला केले. 5 आयटम आहेत, एकूण 5 आयटम इथेही आणि इथेही पोस्टिंग केलेलं आहे. व्हॅल्यूज सेम आहेत. मी फक्त आणि फक्त ओपनिंग बॅलन्सचं पोस्टिंग केलंय, क्लोजिंग बॅलन्सचा विचार केलेला नाही. चला, हे पोस्टिंग झालं असेल सर्वांचं, तर आता पुढे जाऊयात. पुढे रिसीट अँड पेमेंटचं नेहमीप्रमाणे पोस्टिंग करायचं आहे. माहिती आपल्याला रिसीटचं पोस्टिंग. पहिला आयटम कोणता आहे, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, म्हणजे ओपनिंग बॅलन्स आहे. कुठे दाखवणार, ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला कॅश ॲट बँक. एकच इफेक्ट करतो माहिती आपल्याला, 11,960. एकच इफेक्ट, दुसरा इफेक्ट होत नाही. सबस्क्रिप्शन कुठं दाखवतो, सबस्क्रिप्शन आपण इन्कम साईडला दाखवतो. उत्पन्न आहे आपलं बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन्स किती एकूण सबस्क्रिप्शन आहे 36,500. इनर कॉलमला घेतलं. आता याच्यावर तुम्ही म्हणू शकता हे 2,510 करायचे. हे 12 वर्ष आहे बरोबर. 10 करा म्हणजे कुठल्या वर्षीचं आहे, मागच्या वर्षीचं आहे. मग 2,500 मागच्या वर्षीचे यात इन्क्लूड आहेत. नेहमी लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा इन्क्लूड असतात तेव्हा तेव्हा आपण बाजूला काढतो, आपण म्हणजे लेस करतो. मग लेस करूयात आपण. लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आहे. लास्ट इयरचं म्हणजे कोणत्या वर्षाचं आहे, 11चं आहे. किती रुपये लास्ट इयरचं आउटस्टँडिंग आहे, 2,500. लास्ट इयरचं आउटस्टँडिंग नेहमी लेस करतो आपण, वजाबाकी इनर कॉलमलाच ठेवूया. किती रुपये, 34,000. बघा हे ऍडजस्टमेंट आपण करतोय. मागच्या वर्षीचा आउटस्टँडिंग आहे, चालू वर्षाचं आउटस्टँडिंग ऍड करतो आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला दाखवतो. मागच्या वर्षीचं काय करतो, लेस करतो आणि ऍसेटलाच पण ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला दाखवतो. हे इफेक्ट तुम्हाला सर्वांना लक्षात असतीलच. मग आपण काय केलं, लास्ट इयरचे 2,500 लेस केले, वजाबाकी इनर कॉलमलाच ठेवलेले आहे. आता दुसरा इफेक्ट याचा कुठे दाखवायला पाहिजे, तर ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला. पण तुमच्या लक्षात येईल की ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 3,000 रुपये ऑलरेडी लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की मागील वर्षी किती रुपये येणे होते, 3,000 येणे होते. या वर्षी मागच्या वर्षीचे किती मिळाले, 2,500 मिळाले. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. बघा मागील वर्षी किती रुपये येणे होते, 3,000 रुपये येणे होते. हे रिसीट साईडला म्हणजे मिळालेले पैसे आहेत. या वर्षी त्यापैकी रिसीट म्हणजे मिळालेले किती आहेत, 2,500 रुपये मिळालेले आहेत. मग सांगता येईल का अजून किती रुपये येणे आहेत, 500 रुपये येणे आहेत. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आउटस्टँडिंग. आणि हे आउटस्टँडिंग कोणत्या वर्षाचं आहे, चालू वर्षाचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, ह्या 2,500चा इफेक्ट कुठेही होत नाही. दुसरा इफेक्ट, तर या 2,500 पैकी ह्या 2,500 आपल्याला जे मिळालेले आहेत ह्या 3,000 मधून काय करायचे, लेस करायचे आणि चालू वर्षाचे येणे म्हणजे इथे लिहूयात आपण रिसिव्ड. किती रुपये मिळाले मागील वर्षाचे, 2,500. म्हणजे आउटरला स्टील आउटस्टँडिंग किती आहेत, 500. हे ऍडजस्टमेंट नीट समजून घ्या. मी पुन्हा एकदा रिपीट करणार आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्या. हे इफेक्ट तुम्हाला सर्वांना माहिती होते, मगाशी दाखवलेले होते. यात मी परत एकदा जातो. सबस्क्रिप्शन मागच्या वर्षीचं किती होतं, 36,500. आता पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आठवत असेल तुम्हाला, तर हे जर मागील वर्षी 3,000 आउटस्टँडिंग असते तर हे 3,000 आणि 3,000 कॅन्सल केले असते आपण, बरोबर. आठवत असेल तुम्हाला, तर हे 3,000 आणि 3,000 कॅन्सल केले असते. म्हणजे इथे 3,000 आउटरला डॅश झाले असते, इथून फक्त लेस केले असते. पण मागील वर्षी आपल्याला किती रुपये येणे होते, 3,000. त्यापैकी चालू वर्षी किती मिळाले, 2,500 मिळाले. आता मला सांगा, एकूण सबस्क्रिप्शन 36,500 मिळालं. त्यापैकी मागच्या वर्षीचे 2,500 आहेत. 36,500 पैकी मागच्या वर्षीचे 2,500 आहेत. म्हणजे चालू वर्षीचे किती आहेत, 34,000 रुपये. हे 34,000 इथं आले इन्कम साईडला. हे तरी क्लिअर झालं. आता मागील वर्षाचे येणे होते म्हणजे कुठं दाखवले पाहिजे आपण, ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. पण इथे 2,500 सांगितलं, इथं 3,000 सांगितलं. याचा अर्थ काय की मागील वर्षी 3,000 रुपये येणे होते, त्यापैकी 2,500 मिळाले. म्हणजे अजूनही किती रुपये येणे आहेत,
500 रुपये येण्यात अजूनही म्हणजे चालू वर्षी म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटला येणे म्हणजे असेट साईडला किती रुपये येणे आहे 500 रुपये येणे आहे. या पद्धतीने ही ॲडजस्टमेंट केली. ही ॲडजस्टमेंट सर्वात महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे या टॉपिकमधली. याच्यावर नीट कॉन्सन्ट्रेशन करा. पुढचा हे पार्ट तितकाच महत्त्वाचा आहे, सेल ऑफ फर्निचर. आता सेल ऑफ फर्निचर आपण ॲसेटला दाखवणार. बघा रिसिटचा आयटम आपण लायबिलिटी साईडला दाखवतो, पण हा ॲसेटला दाखवणार, पण तो अपोजिट साईडला गेला म्हणजे लेस होणार आहे. सेल ऑफ फर्निचर किती रुपये 12,000 आणि त्याची बुक व्हॅल्यू किती आहे 18,000. आता याच्यामध्ये एक नोट सर्वांनी लिहून घ्यायची आहे. ती नोट काय आहे, सेल ऑफ ॲसेट. सेल ऑफ ॲसेट ची मूळ किंमत, बुक व्हॅल्यू म्हणतो त्याला आपण, मूळ किंमत ॲसेट मधून वजा करतात. ॲसेट मधून वजा करतात. बघा परचेस ऑफ ॲसेट असेल तर ऍड करतो, सेल ऑफ ॲसेट काय करतो आपण लेस करतो. पण कोणती किंमत लेस करायची असते, मूळ किंमत लेस करायची असते. म्हणजेच इथे 12,000 नाही लेस करणार आपण, किती रुपये लेस करणार आहेत 18,000 रुपये लेस करणार. बरोबर. आता अजून एक पॉईंट इफेक्ट होतो, कारण की आपण 12,000चं पोस्टिंग करायला पाहिजे, केलं आपण 18,000चं पोस्टिंग. मग आणखी एक इफेक्ट काय होणार आहे, त्यावरील प्रॉफिट किंवा लॉस हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दाखवतात. हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे, हा व्यवस्थित लक्षात ठेवा. आता याचं पोस्टिंग कसं करायचं हे मी एक्सप्लेन करतो, म्हणजे तुमच्या ही नोट लक्षात येईल. ही नोट लिहून घ्या. सेल ऑफ फर्निचर, मग सांगितलं 12,000चा इफेक्ट कुठेही करायचा नाही. फर्निचर विकलं, किती रुपयाचं फर्निचर विकलं 18,000चं फर्निचर विकलं, किती रुपयाला विकलं 12,000 रुपयाला. तर फर्निचर जाणार किती रुपयाचं 18,000चं, म्हणजे फर्निचरमधून लेस करणार, लेस सेल, मूळ किंमत लेस करायची. मी इथं लिहून ठेवतो BK म्हणजे काय, सॉरी BV म्हणजे बुक व्हॅल्यू. किती रुपये बुक व्हॅल्यू याची 18,000 रुपये बुक व्हॅल्यू आहे. 18,000 वजा केले, वजा बाकी इनर कॉलमला किती आली 24,000 रुपये, सॉरी 14,000 रुपये वजा बाकी इनर कॉलमला आले. बरोबर. आता एकच इफेक्ट केलंय मी आता, 18,000 रुपये लेस केले, राहिले 14,000. पण 18,000 रुपयाचं फर्निचर किती रुपयाला विकलं 12,000ला विकलं, म्हणजे प्रॉफिट झाला का लॉस झाला आपला. 18,000चं फर्निचर 12,000ला विकलं म्हणजे आपला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. किती रुपये लॉस झालेला आहे 6,000 रुपये. लॉस कुठे दाखवतो आपण एक्सपेंडिचरला, टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर. टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर किती रुपये लॉस झालेला आहे आपलं 6,000 रुपये लॉस झालेला आहे. या पद्धतीने. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येणार नाही, तर मी सिंपल पॉईंट विचारतो. बघा त्याचं पॉईंट लक्षात येतं का तुमच्या लक्ष पाहायला. आपल्याकडे एक कार आहे आणि कारची किंमत आहे 50,000 रुपये. खूप जुनी कार आहे आपल्याकडे आणि त्या कारची किंमत अगदी मारुती 800 समजूयात आपण, त्या कारची किंमत आहे 50,000 रुपये. ही कार तुम्ही 40,000 रुपयाला विक्री केली. बघा मी काय सांगतोय, ही कार तुम्ही 40,000 रुपयाला विक्री केली. आता मला या प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्याकडे किती रुपयाची कार शिल्लक आहे. आता बरेच जण म्हणतील की 10,000 रुपयाची कार शिल्लक आहे, म्हणजे याचा अर्थ असा झाला का की कारचं आपण इंजिन बाजूला काढून ठेवले किंवा टायर्स बाजूला काढून ठेवलेत, असा होत नाही. तर आपल्याकडे कार शिल्लक नाही. 50,000ची कार 40,000ला विकली, आपल्याकडे कार शिल्लक नाहीये. म्हणजेच काय, तर कार 50,000 रुपयाची ॲसेटला होती, त्यातून वजा 50,000च करायचे, 40 नाहीत करायचे, म्हणजे आउटरला काल शिल्लक राहणार नाही. मग 50 आणि 40चं पोस्टिंग कसं आहे, तर 50मधून 50च वजा केले. आता ही जी विक्री किंमत आहे ह्याच्यावरून फक्त नफा नुकसान शोधून काढायचं आहे. 50,000ची कार 40,000ला विकली म्हणजे 10,000 रुपये काय झाला लॉस. मग तो आपण कुठे दाखवणार आहोत एक्सपेंडिचर साईडला. लॉस किती रुपये दाखवणार आहोत 10,000 रुपये. या पद्धतीने आपण पोस्टिंग करतो. सेम तेच पोस्टिंग मी इथं सांगितलेलं आहे. 18,000 रुपयाचं फर्निचर 12,000 रुपयाला विकलं. समजा ही बुक व्हॅल्यू दिलीच नसती तर खूप सोपा पॉईंट आला असता, हे 12,000 इथून लेस केले असते, दुसरा इफेक्ट करायचीच गरज पडली नसती. पण 18,000चं फर्निचर 12,000ला विकलं म्हणजे बुक व्हॅल्यू आधी लेस केले आपण फर्निचरमधून 18,000 रुपये, राहिले 14,000 रुपये. आणि दुसरा इफेक्ट लॉस झाला, किती रुपये लॉस झाला 6,000 रुपये, तो एक्सपेंडिचरला दाखवलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा आयटम डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. फक्त डोनेशन असतं, इन्कमला दाखवलं असतं, पण स्पेसिफिक पर्पजसाठी आहे, बिल्डिंग फंडसाठी आहे. म्हणजे लायबिलिटी साईडला बिल्डिंग फंडमध्ये काय करणार आपण ऍड करणार प्लस डोनेशन.
किती रुपये डोनेशन फॉर बिल्डिंग आहे, बिल्डिंग फंड आहे 27,000 रुपये आहे, 27,000 रुपये. आता बेरीज आउटरला घेतली 1,72,000 रुपये, 1,72,000 रुपये. ॲडमिशन फीज रेव्हेन्यू शब्द वापरला बघा. ॲडजस्टमेंट असेल तर इन्कमला घेतो, ॲडजस्टमेंट नसेल तर कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. पण इतर रेव्हेन्यू शब्द वापरलाय. रेव्हेन्यू म्हणजे कुठे दाखवतो आपण, इन्कमला दाखवतो. बाय ॲडमिशन फीज, बाय ॲडमिशन फीज किती रुपये ॲडमिशन फीज आहे, 5,050 रुपये रेव्हेन्यू आहे म्हणजे इन्कमला दाखवलं. झालं, रिसिटचं पोस्टिंग झालं. आता पेमेंटचं पोस्टिंग, पेमेंटचं एक्सपेंडिचरला पोस्टिंग करणार. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटरला 6,950. रिपेअर्स एक्सपेंडिचरलाच, टू रिपेअर्स आउटरलाच 2,100 रुपये. रेंट एक्सपेंडिचरलाच, टू रेंट आउटरलाच 8,500 रुपये. बुक्स, आता बुक्स म्हणजे पुस्तके, ही मालमत्ता आहे. कुठे दाखवणार आपण, ॲसेट साईडला दाखवणार. बुक्स, बुक्स आउटरलाच घेऊयात आपण 20,000 रुपये. यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, खर्च आहे. कुठे दाखवणार आपण, एक्सपेंडिचरला, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. किती रुपये ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत, 2,000 रुपये. यानंतर काय, इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट कुठे येणार, ॲसेटला. जुनी इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यामध्ये काय होणार, ॲड न्यू. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, 40,000 रुपये. म्हणजे आउटरला किती रुपये आलेले आहेत, 2,90,000 रुपये. इन्शुरन्स, इन्शुरन्स कुठे येणार, एक्सपेंडिचरला, टू इन्शुरन्स. याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट नाही आहे. आउटरला घेऊयात. किती रुपये इन्शुरन्स आहे, 1,700 रुपये, 1,700 रुपये दाखवले. आणि बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे. कुठे दाखवणार, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक किती रुपये आहे, 11,260. या पद्धतीने आपण रिसीट अँड पेमेंटचं सर्व पोस्टिंग केलेलं आहे. पेमेंटचं पोस्टिंग सिम्पल झालं आजच्या एक्झाम्पलमध्ये, एकतर एक्सपेंडिचरला किंवा एकतर ॲसेटला. रिसीटचं पोस्टिंग ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटला गेलं होतं, इन्कम साईडला सुद्धा गेलं होतं, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला गेलं होतं आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेटमधून लेस सुद्धा झालेलं होतं. असं 4 प्रकारे पोस्टिंग झालेलं आहे रिसीटचं. ते आपण नोटमध्ये पाहिलेलंच आहे. आता ॲडजस्टमेंटचे किती, सॉरी क्लोजिंग बॅलन्स शीटचे किती इफेक्ट करतो आपण, 2 इफेक्ट करतो. शेवटी क्लोजिंग बॅलन्सचे 2 इफेक्ट करावेत. हा एक पॉईंट सांगतो मी आणि हा सुद्धा पॉईंट या एक्झाम्पलमध्ये सांगणार आहे. काय पॉईंट आहे, किंवा क्लोजिंग बॅलन्सेस वरून ॲडजस्टमेंट शोधावी. आधी हे क्लोजिंग बॅलन्सचे 2 इफेक्ट करावेत हे मी तुम्हाला सांगतो. बघा, क्लोजिंग बॅलन्सेस किती आहेत, 5,000 रुपये. कशाचे आहेत, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता हे 12च आउटस्टँडिंग आहे, चालू वर्षाचं आहे. चालू वर्षाचं आउटस्टँडिंग नेहमी काय करतो आपण, ॲड करतो. किती रुपये चालू वर्षाचे आहेत, 5,000 रुपये. ॲड केले, बेरीज आउटरला किती रुपये आली, 39,000, 39,000. झाला पहिला इफेक्ट. हे सिम्पल आहे, याच्यामध्ये काय अवघड नाही आहे. पहिला इफेक्ट ॲड केला, बरोबर. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवणार आपण, क्लोजिंग बॅलन्स शीटला. क्लोजिंग बॅलन्स शीटला लिहिलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती रुपये, 5,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल की इथं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2 वेळा का आलं, तर हे चालू वर्षाचं आहे आणि हे मागील वर्षाचे 3,000, त्यापैकी 2,500 मिळाले म्हणजे राहिले किती, 500 रुपये. हा एक पॉईंट लक्षात घ्या. झालं, 2 इफेक्ट काय आले का, ॲड इन इन्कम आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता मी आणखी एक पॉईंट तुम्हाला सांगतो आणि त्याचे 2 इफेक्ट काय होतील हे एक्सप्लेन करतो. पेपरमध्ये नाही आहे पण प्रॅक्टिससाठी. समजा मी असं सांगितलं आउटस्टँडिंग रेंट दिलं असतं, आउटस्टँडिंग रेंट 1,000 आणि 800 असं दिलं असेल तर काय करायचं, चालू वर्षाचं आउटस्टँडिंग नेहमी काय करतो, ॲड आणि कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग या रेंटमध्ये बघा, या रेंटमध्ये चालू वर्षाचे काय केले असते, 800 रुपये ॲड केले असते. आणि दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिलं असतं आउटस्टँडिंग रेंट 800 रुपये. मागच्या वर्षीचं काय केलं असतं, लेस आणि कुठे दाखवलं असतं, ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवलं असतं. म्हणजेच यातूनच मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग काय केलं असतं, लेस, म्हणजे 800 ॲड केले असते आणि 1,000 रुपये काय केले असते, लेस केले असते. आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवला असता, ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवलं असतं. ह्या पद्धतीने आपण त्याचं पोस्टिंग करू शकला असतो, पण या एक्झाम्पलमध्ये तोही पॉईंट दिलेला नाही. पुन्हा एकदा रिपीट करतो, समजा आउटस्टँडिंग रेंट वगैरे अशा काही ॲडजस्टमेंट आपल्याला दिले असत्या तर आपण त्याची या पद्धतीने इफेक्ट केले असते.
म्हणजे लास्ट इयरचं असेल तर ओपनिंग बॅलन्स शीटला आणि लेस केलं असतं, क्लोजिंग बॅलन्स शीटला दाखवलं नसतं. हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, कन्फ्युजन अजिबात करू नका याच्यामध्ये. आता फर्निचरचं क्लोजिंग बॅलन्स किती आहे? 12,600. मग अशी मी एक नोट लिहून दिली, त्या नोटकडे परत जाऊयात. क्लोजिंग बॅलन्सेसवरून ॲडजस्टमेंट शोधावी, म्हणजे ह्याचे दोन इफेक्ट करायचे नाही आहेत 12,600चे. तर हे ॲडजस्टमेंट काय सांगतो, फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिला होता, तो ओपनिंग बॅलन्स शीटला आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला लिहिला होता. क्लोजिंग बॅलन्स फक्त क्लोजिंग बॅलन्स शीटला येतो, म्हणजे आउटरला किती रुपये आले पाहिजेत? 12,600. बघा, ह्याचे दोन इफेक्ट 12,600चे अजिबात करायचे नाही आहेत. आउटरला किती आलेत? 12,600. मला सांगा आता, फर्निचर मागच्या वर्षी 32,000चं होतं, त्यातलं 18,000चं विकलं म्हणजे राहिलं 14,000 रुपयाचं. आता त्याची किंमत 12,600 झालेली आहे, म्हणजे ऑफकोर्स यातून काय झालेलं आहे? लेस. आणि ॲसेटमधून काय लेस करतो आपण? डेप्रिसिएशन. किती रुपये लेस झालेलं आहे? 1,400. 1,400 कुठून आले? तर 14 आणि 12,600 मधला फरक 1,400. आता या 1,400चा दुसरा इफेक्ट करू शकतो आपण. डेप्रिसिएशन कुठे दाखवतो आपण? एक्सपेंडिचरला. टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. किती रुपये डेप्रिसिएशन आहे? 1,400 रुपये. या पद्धतीने आता इथे खऱ्या अर्थानं आपलं एक्झाम्पल संपलेलं आहे आणि आता आपल्याला अकाउंट्स काय करायचे? क्लोज करायचे. हे एक्झाम्पल नीट व्यवस्थित जर लक्षात नाही आलं तर परत रिपीट एकदा तुम्ही एक्झाम्पल बघा, सर्व पॉईंट्स एकदा रिपीट एकदा ऐकून घ्या व्यवस्थित. आता एक्झाम्पल टॅली करूयात. सर्वप्रथम ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलीच होती आपल्याला, कॅपिटल फंड पण दिलेला होता. ही ओपनिंग बॅलन्स शीट आपली टॅली झालीच पाहिजे. जर ओपनिंग बॅलन्स शीट टॅली नाही झाली तर आपली कुठेतरी मिस्टेक झालेली आहे हे आपल्या लक्षात येईल. चेक करूयात आपण. ओपनिंग बॅलन्स शीट आधी चेक करा, सर्वांनी ओपनिंग बॅलन्स शीट क्लोज करण्याचा प्रयत्न करा. किती रुपये टोटल येते बघा, तर बेरीज येते 2,96,960 असेटची. लायबिलिटी साईडची किती येते बघा, 2,96,960. ही ओपनिंग बॅलन्स शीट टॅली झाली म्हणजे आपलं पोस्टिंग जवळपास सर्व बरोबर आहे. आता हे जर टॅली झालं तर आपलं एक्झाम्पल पूर्णपणे बरोबर आहे असं गृहीत धरूया. मग त्यासाठी मी परत एकदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करतो. ओपनिंग बॅलन्स शीट टॅली झालेलीच आहे. तर इकडची बेरीज जास्त वाटते मला, 39,40, 44,050, 44,050. व्हिडिओ पॉज करा आणि सरप्लस किती येतो तो शोधून काढा. टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, त्याला स्टार करतो, अंडरलाईन करतो आपण, कंसात काय म्हणतो? सरप्लस. आपल्या उदाहरणामध्ये कधी डेफिसिट अजून आलेलं नाही आहे, पण डेफिसिट आला तर इकडे येतो आणि त्याला एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम म्हणतो आणि डेफिसिट कॅपिटलमधून काय करतो? लेस. मग पटकन हिची व्हॅल्यू शोधून काढा लवकर तुम्ही. कितीला सरप्लस? तर सरप्लस आलेला आहे 15,400 रुपये. आणि हा सरप्लस कॅपिटल फंडमध्ये काय करतो आपण? ॲड करतो. ॲड सरप्लस 15,400. आता बेरीज आउटरला घेऊयात. किती ते बघा, 1,67,360. आणि आता बॅलन्स शीट ही आपली काय झाली पाहिजे? टॅली झाली पाहिजे. आणि बॅलन्स शीट जर टॅली झाली तर आपलं पूर्ण एक्झाम्पल बरोबर आहे. व्हिडिओ पॉज करून पटकन एक बॅलन्स शीट टॅली करा. झाली का टॅली? किती रुपये झालेले आहे? 3,39,360. 3,39,360 रुपयाने आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. या पद्धतीने जर उदाहरणामध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले असतील तर आपल्याला या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मार्च 2014 या पेपरमध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. थँक्यू.